नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। आजचा एक खतरनाक व्हिडिओ आहे बे पोट्यो, लक्ष द्या। प्रत्येकाचं एक स्वप्न असते का माझं आयुष्यात एक चांगलं घर मी बांधू शकलो पाहिजे। नोकरीवर लागलं तरी त्याचं एक स्वप्न आहे का मी मुंबईत आहे तर माझा फ्लॅट असला पाहिजे। प्रत्येकाचं एक स्वप्न आहे का मी वर्धासारख्या शहरात, नागपूरसारख्या शहरात, लातूर, उस्मानाबाद अशा संभाजीनगरच्या शहरात असलो तर मी प्लॉट घेऊन एखादं छोटंसं घर बांधू शकलो पाहिजे। आयुष्यात लोकांचे 3-4 स्वप्न असते। एक असते मला चांगली बायको भेटावी, दुसरं स्वप्न असते मी एक चांगलं घर बांधावं, तिसरं असते मी एक चांगली 4 व्हीलर कार घ्यावी, माझ्या घरासमोर अशी कार ते झगझग करत यावी आणि मी मस्त त्या माझ्या नवीन घरात पार्क करावी। त्याच्यानंतर याचं एक स्वप्न असते का मी पोरायचं चांगलं शिक्षण करू शकलो पाहिजे आणि त्याला चांगल्या नोकरीवर लागू शकलो पाहिजे। त्याच्यातलं एक मोठं स्वप्न आहे, मराठीत एक म्हण आहे, लग्न करून पाव आणि घर बांधून पाव। पण लग्न करायले जेवढे चिल्लर खर्च होतात त्याच्यापेक्षा जास्त खर्च हा घर बांधताना होतो। एक घर बांधायचं असलं तर 30-40 जवळपास 30 वेगवेगळे सेक्टर खुले होतात। घर बांधायला काढलं का सगळ्यात पहिले आपण गड्डे खोदायला माणसं सांगतो, ठीक आहे, मजुराचा वर्ग चालू होते। त्याच्यानंतर विटावाला विटा टाकते, गिट्टी टाकते, रेती टाकते, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यानंतर लेबर, त्याच्यानंतर मिस्त्री, ठीक आहे, म्हणजे बांधकाम करणारे गवंडी कामगार, त्याच्यानंतर आपल्या इथं इलेक्ट्रिक फिटिंग नाही फिटिंग करणारा, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फिटिंग नाही फिटिंगचं सामान ज्या दुकानातून आणतो तिथं असणारे रोजगार जगतात। त्याच्यानंतर तुमच्या घरी विटा आणल्या तर त्या विटाच्या भट्टीवर वीट भट्टीचे चालक, ठीक आहे, म्हणजे चालक मालक सगळे काम करतात तिथं वर्कर। आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे का आजचा व्हिडिओ विज्ञान आणि वास्तुशास्त्र याच्यावर आहे। पण घर बांधायचं स्वप्न बांधताना किती लोकांना कामं भेटते पहा। त्याच्यानंतर तुमच्या घरी POP वाला, पेंटिंग वाला, त्याच्यानंतर टाईल्स लावणेवाला, त्याच्यानंतर गॅस ओटा बनवणारा वेगळा, फर्निचर करणारा वेगळा, फर्निचरचं सामान ज्या दुकानातून आणतात ते वेगळा, हार्डवेअरवाल्याचं सामान लागते ते वेगळं, असं कितीतरी, स्टीलवाला वेगळा, ठीक आहे, सिमेंटवाला वेगळा, असे आपलं एकट्याचं एक घर बांधताना 30-40 सेक्टरच्या लोकांना रोजगार भेटते। 30-40 सेक्टरचे लोक या केवळ घर बांधण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असतात आणि प्रत्येकाचं घर असते का माझं स्वप्नातला राजमहल बनावा आणि तो राजमहल कसा असावा। मग आता ह्या घर बांधताना जर आर्किटेक्चरकडे गेला तर आर्किटेक्चरकडे गेल्यावर आर्किटेक्चर म्हणते तुमचा प्लॉट कोणत्या दिशेला आहे, ठीक आहे, घराची जागा किती आहे आणि घराची जागा असतानाही, ठीक आहे, याले घर वास्तुशास्त्रानुसार जर बांधायचं राहिलं, काही लोक म्हणते वास्तुशास्त्र खरं आहे, काही लोक मानत नाही आणि काही लोक मानतात। पण वास्तुशास्त्रात जे काही नियम सांगितले आहे ते विज्ञानाले धरून आहे। म्हणजे वास्तुशास्त्र नावाचं शास्त्र जे काही असन, पण ते वास्तुशास्त्राचं जे शास्त्र भारतात आहे, वेगवेगळ्या देशाचं वास्तुशास्त्र वेगवेगळे आहे भाऊ। भारतात जे वास्तुशास्त्र लागते ते वास्तुशास्त्र तुम्ही ऑस्ट्रेलियात जाऊन लावा तर तिथं हे वास्तुशास्त्र चालत नाही। डुकरे हो, लक्ष द्या, मी काय सांगून राहिलो, प्रत्येकाले आपल्या स्वप्नातलं एक घर बांधायचं आहे। ते घर बांधत असताना अनेक लोक हे पाहतात का माझं घर वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलं पाहिजे। पण अनेक वेळा अडचणी असा येते का काही लोकांचे प्लॉट दक्षिणमुखी असतात, काही लोकांचे प्लॉट पश्चिममुखी असतात। मग त्याला घर बांधताना अनेक अडचणी येतात, त्याला वास्तुशास्त्रानुसार घर बांधता येत नाही, त्याला जे गोष्ट जिथं घ्यायची आहे ते घेता येत नाही, अशा अनेक अडचणी येतात। म्हणून वास्तुशास्त्र प्रत्येकच ठिकाणी वापरायचं का, तर एखाद्या ठिकाणी वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट नाही होऊन राहिलं तर नाही वापरायचं, पण त्याचे विपरीत परिणाम आपल्या घरावर होईल का, तर थोडेफार होतात, जास्त होत नाही। पण काही लोक पाळतच नाही वास्तुशास्त्र, ते म्हणते मी माझ्या मतानंच बांधीन, पण काही लोक वास्तुशास्त्रानुसार चालतात। वास्तुशास्त्र आणि सायन्स हे कोरिलेट आहे। वास्तुशास्त्राचे सर्व नियम हे भूगोल आणि सायन्सला पकडून आहे। आता ते कसं, या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे का वास्तुशास्त्रानुसार आपलं घर कसं बांधायला पाहिजे आणि वास्तुशास्त्र काय सांगते आणि सायन्स काय सांगते। मग आता लक्ष द्या, आता पहिले भारताची रचना पहा। ह्या भारत आहे, हे नकाशात कोणची दिशा उत्तर आणि खालची दिशा दक्षिण असते। भारताची ही दिशा उत्तर आहे, ही दिशा दक्षिण आहे। हे अरुणाचल प्रदेश आसामकडली दिशा पूर्व आहे आणि मुंबईकडली दिशा, गुजरातकडली दिशा पश्चिम आहे। आता हे पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी एक
चुंबकासारखी काम करत आहे आणि या पृथ्वीच्या उत्तरेले ठीक आहे उत्तर गोलार्ध आहे याले नॉर्थ पोल म्हणते आणि दक्षिणेले ठीक आहे साऊथ पोल म्हणते. का म्हणते? साऊथ पोल. आता ह्या आहे साऊथ पोल आणि ह्या आहे नॉर्थ पोल. पृथ्वीमधून चुंबकीय क्षेत्र तयार होत आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेव जा. असे चुंबकीय क्षेत्र तयार होत आहे. पृथ्वी एक चुंबकाचा गोळा आहे आणि वरतं नॉर्थ पोल आहे, खालतं साऊथ पोल आहे. आता घर बांधत असताना कोणी म्हणते घराचा दरवाजा उत्तरेकडेच पाहिजे. आता एखाद्याचा प्लॉट पश्चिममुखी आहे तर तो का घंट्या काढणार आहे. ठीक आहे, आता याचा प्लॉट इकडं आहे, आता हे पश्चिम दिशा. आता त्याचा प्लॉटले इकडून घर आहे मागून घर आहे आणि इकडून रस्ता गेला. ह्या का मग बंदा प्लॉट खाली ठेवून असा सामटीतून रस्ता काढून इकडं बांधन का? त्याचं मेन गेट बांधूच शकत नाही. वास्तुशास्त्र म्हणते पूर्वेले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मेन दरवाजा हा पूर्वेले नाही पाहिजे. हा दरवाजा कोण्या दिशेले पाहिजे? हा दरवाजा पाहिजे ईशान्येले. ईशान्येले म्हणजे कोणत्या दिशेले? आता ईशान्येले जर दरवाजा घ्यायचा आहे तर ईशान्येले दरवाजा ज्या माणसाले घ्यायचा आहे, ईशान्येले दरवाजा एकच माणूस घेऊ शकते ज्याचा प्लॉट उत्तर दिशेले आहे आणि पूर्व दिशेले आहे. ज्याचा प्लॉट दक्षिणेले आणि पश्चिमेले आहे त्याचा दरवाजा त्याले पूर्वेले घेता येणार नाही. मग ज्याचे घर पश्चिमेले आहे, ज्याचे घर दक्षिणेले आहे ते मेले का उभ्यानं? किंवा ज्याचा प्लॉट दक्षिणमुखी आहे त्यानं दुकान टाकलं चालतच नाही बा, कारण हे लंकेची दिशा होय, रावणाची दिशा होय, राक्षसाची दिशा आहे असं कोण सांगितलं बे? असं काही नाही. वास्तुशास्त्र हे सायन्सले पकडून आहे. सायन्सले पकडून काय तर लक्ष द्या, ह्या भारत आहे, ठीक आहे, हे पृथ्वी आहे आणि भारतावर वाहणारे जे वारे आहे हे वारे नेहमीच नैऋत्येकडून येतात. नैऋत्येकडून म्हणजे भारतावर येणारे वारे हे नेहमीच नैऋत्येकडून असे वाहतात. हे लक्षात घ्या. म्हणजे भारतारे वर्षभर वारे जवळपास नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. ठीक आहे. आता लक्ष द्या, आता याच्यात होते का? लक्ष द्या, आता याच्यात होते का? आता हे जे पृथ्वी आहे, ठीक आहे, तर हे सायन्स समजून घ्या. ह्या व्हिडिओ खूप कामाचा आहे जे लोक नवीन घर बांधणार आहे. आता हे पृथ्वीचं विषुववृत्त आणि हे इथून गेलं भारतातून कर्कवृत्त आणि खालून गेलं मकरवृत्त. आता सूर्य जे आहे, आता इथं आहे भारत, ठीक आहे, इथं आहे भारत. आता या भारत आहे उत्तर गोलार्धात. ह्या भारताचा नकाशा मी इथं काढला, भारत उत्तर गोलार्धात आहे. सूर्य, ठीक आहे, सूर्य इथं भारतावर येते 21 जूनले आणि इथून आपला प्रवास दक्षिणेला चालू करते. म्हणजे सूर्य याच्यावर जात नाही, याच्यावर जात नाही. म्हणजे सूर्य तुम्हाला, ठीक आहे, हे वरची दिशा उत्तर, खालची दिशा दक्षिण, हे दिशा पूर्व आणि हे दिशा पश्चिम. सूर्य पूर्व टू पश्चिम, दक्षिणेकडून पूर्व टू पश्चिम असाच भारतामध्ये फिरत असते. ह्या वरच्या बाजूले सूर्य फिरत नाही. ठीक आहे, म्हणजे सूर्याचा प्रकाश, म्हणून आपल्या इथं सोलर प्लेट लावताना सोलर प्लेटचा उतार दक्षिणेकडे ठेवते. काहून दक्षिणेकडे? पूर्वेकडून सूर्य उगवला का हे पूर्व दिशा, पूर्वेकडून सूर्य असा जाते, दक्षिणेकडून असा पश्चिमेला मावळते, असा जाते असा मावळते. कधी सूर्य आपल्या भारतामध्ये असा जात नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे का हे जे दिशा आहे वरची उत्तरेकडं सूर्य जास्त भटकत नाही. ठीक आहे, सूर्याचा प्रकाश भारतामध्ये, भारत उत्तर गोलार्धात आहे. उत्तर गोलार्धात म्हणजे पृथ्वीचे दोन सारखे तुकडे केले तर बंदा भारत उत्तरेकडे आहे. ठीक आहे, उत्तर गोलार्धात आहे. याचा अर्थ भारत हा उत्तर गोलार्धात असल्यामुळे भारताच्या दक्षिण भागाकडं सूर्याचा प्रकाश जास्त राहते. समजलं का? आता सूर्याचा प्रकाश दक्षिण गोलार्धात जास्त असल्यामुळे, ठीक आहे, म्हणजे भारताच्या बाबतीत सूर्य उगवताना तुम्हाला असा दिसन का पूर्वेकडून उगवला, दक्षिणेकडून असा गेला. म्हणून आपल्या इथं 45 अँगलमध्ये, ठीक आहे, जे सोलर प्लेट लावतात त्या अशा डायव्हर्टर्स म्हणजे चढ करते सोलर प्लेटचा उत्तरेकडं आणि उतार करते दक्षिणेकडं. म्हणजे सूर्याचे सरळ किरण प्लेटवर पडले पाहिजे. प्लेट अशा कधीच आपल्या इथं सोलर लावत नाही, कारण सूर्य असा सरळ वरतून जात नाही. त्यांना काय होते सर? तर आता लक्ष द्या, घर जर बांधायचं आहे तर ह्या माया प्लॉट आहे आणि मला घर बांधायचं आहे, तर आता माया प्लॉट जर पूर्वमुखी आहे तर मला ईशान्येले घर, ठीक आहे, ईशान्येले घराचा दरवाजा या साईडले असा तिरपा पाहिजे म्हणते.
नाही निघत असेल तर तुम्ही पूर्वेकडे काढू शकता, काही लोक उत्तरेकडे काढू शकते. समजलं का? आता इथं मेन गेट काढलं, ठीक आहे. किंवा मग तुमचा प्लॉट उत्तर पूर्व आहे तर एक नंबर, तुम्ही तुमच्या प्लॉटले असा तिरपा दरवाजा मेन दरवाजा ठेवू शकता हॉलचा, ठीक आहे. ह्या दरवाजा इथून ठेवू शकता किंवा इथून ठेवा, इथं ठेवा. आणि हे देवाची दिशा आहे म्हणते ईशान्य, देवाबिवाची काही होय नाही, ठीक आहे. इकडं बाथरूम बांधायचं नाही म्हणते, या दिशेले बाथरूम वास्तुशास्त्रानुसार किंवा आर्किटेक्चर तुम्हाला सांगणार नाही बाथरूम बांधाले. काही लोक म्हणते वास्तुशास्त्रानुसार इकडं बाथरूम बांधलं तर घरी रोगगिग येते किंवा मग बिमारच राहते म्हणून. असं बिसं काही नाही. बिमार काहून राहते त्याचं कारण सांगतो, ठीक आहे. बाथरूम जर इकडं बांधलं, हे देवाबिवाची दिशा नाही होय. वास्तुशास्त्र का म्हणते का इकडं बांधायचं नाही. लोकांच्या मनात असे भ्रम आहे का हे देवाची दिशा आहे म्हणून इकडं संडास बांधणं बाथरूम बांधणं चांगलं नाही. तसं नाही आहे. बाथरूम कोण्या दिशेले पाहिजे घराचं, तर घराचं बाथरूम पाहिजे हे उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व आणि हे पश्चिम. आता तुमचं बाथरूम पाहिजे वानर टोंड्या इकडं आला नाही. आता बाथरूम पाहिजे म्हणते नैऋत्य दिशेले, या कॉर्नरले. काऊन या कॉर्नरले बाथरूम पाहिजे? ए भाऊ, या कॉर्नरले बाथरूम काऊन पाहिजे? ठीक आहे. पश्चिम दक्षिणेच्या कॉर्नरले बाथरूम काऊन पाहिजे हे तुम्ही समजून घ्या, काऊन पाहिजे. आता तुम्ही, ठीक आहे, सर्व सांगणार आहे मी का घराचा हॉल कुठं घ्यायचा, ठीक आहे, घराचं बाथरूम कुठं घ्यायचं. तर बाथरूम या दिशेला याच्यासाठी पाहिजे का या बाजूले. आता सूर्य भारतामध्ये सूर्य बे, हे वास्तुशास्त्र ऑस्ट्रेलियात इतर देशात लागत नाही. हे वास्तुशास्त्र उत्तर गोलार्धातल्या लोकांसाठी लागत, म्हणजे ह्या विषुववृत्ताच्या वरत. आता सूर्य हा असा इकडून जाते, सूर्य इकडून उगवते आणि असा या कडाकडानच पश्चिमेले मावते. इकडून सूर्याचा प्रकाश जास्त पडत नाही. म्हणून तुम्ही जर रूमा काढल्या, हे मेन गेट, ठीक आहे, इथं हॉल काढला, ठीक आहे, किंवा मग इथं हॉल काढला, ठीक आहे, तुमचा पूर्वमुखी प्लॉट आहे, इथं हॉल काढला, इथं काढते लोक किचन. आता किचन काढताना एक खिडकी इकडून ठेवा लागते आणि एक खिडकी इकडून, याले म्हणते क्रॉस व्हेंटिलेशन. क्रॉस व्हेंटिलेशन म्हणजे आपल्या भारतामध्ये हवा नेहमीच नैऋत्यकडून येते. म्हणजे हवा अशी खिडकीतून गेली का बाई इथं स्वयंपाक करत राहील पंचफुला, इथं बाई तुमच्या घरची स्वयंपाक करत राहील, हिच्या इथं ह्या गॅस ओट्याच्या समोर खिडकी राहील. आता हवा इथून गेल्याच्या नंतर जे गरम गरम वाफ किचनमध्ये तयार होऊन राहिली, ते बंदी हवा या खिडकीतून बाहेर निघन, इथून हवा एंटर करन, इथून निघन. म्हणून म्हणते का किचन हे, ठीक आहे, हे आता लोकांचं असं म्हणणं आहे का बाईचं तोंड पूर्वेकडेच पाहिजे. बाईचं तोंड पूर्वेकडे नाही, त्याच्या मागे शास्त्र हे आहे का नैऋत्य दिशेकडून हवा येते, इकडे एक खिडकी आणि किचनमध्ये इकडे एक खिडकी. इथून हवा घुसली का स्वयंपाक करणारी बाई स्वयंपाक करताना जे गरम हवा वाफ तयार होऊन राहिली, हे खिडकीतून इकडून हवा आली का ती खिडकीतून तिकडे गेली पाहिजे. याच्यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन असते. म्हणून, ठीक आहे, म्हणून किचनचा गॅस ओटा हा वास्तुशास्त्रानुसार यल पाहिजे आणि तो यल हा असा पाहिजे, ठीक आहे. इथं गॅस ओटा राहील आणि बाई पूर्वेकडं तोंड करून स्वयंपाक करन, इथं, ठीक आहे, इथं यायला पाहिजे बेसिन, ठीक आहे. आणि मग त्याच्या खालतं तुम्हाला का कपाटं करायची आहे भांडे ठेवासाठी, मग इथं मडकं गिडकं ठेवते एखादं पाण्याचं, ते मिक्सर ह्या कोणत्यात ठेवते, ठीक आहे. मग इकडं उठलेले भांडे गिंडे ठेवासाठी असा गॅस ओटा राहते. तर गॅस ओटा हा वास्तुशास्त्रानुसार, ठीक आहे, पूर्व दक्षिण, पूर्वेकडं असा आणि दक्षिण. गॅस कोणीकडे ठेवायची, गॅस पूर्वेकडं राहील, बाईचं तोंड पूर्वेकडे राहिलं पाहिजे, असा गॅस ओटा ठेवायचा, ठीक आहे. याले वास्तुशास्त्र म्हणते का हे दिशा बाईची स्वयंपाक करायची आहे. पण ती काऊन आहे, तर ते याच्यासाठी आहे का उत्तर गोलार्धामध्ये, ठीक आहे, उत्तर ऑस्ट्रेलियात हे नाही चालत, ऑस्ट्रेलियात उलट आहे, हे किचन तिकडून पाहिजे त्याचं. हे भारताचं सांगून राहिलो मी. म्हणून अलग अलग देशात वास्तुशास्त्र बदलते, ठीक आहे. तर हे क्रॉस व्हेंटिलेशन म्हणून लक्षात ठेव जा. किचनला इकडून खिडकी ठेवायची, दक्षिणेकडून आणि पूर्वेकडून ठेवायची, म्हणजे दक्षिणेकडून हवा अशी तिरपी आली का लगेच ह्या खिडकीतून बाहेर पडते आणि बरोबर तुमच्या घरच्या बाईचं स्वयंपाक करताना तोंड पूर्वेले राहील. समजलं का? आता दुसरी गोष्ट, चुकून गॅस लीक राहिली, ठीक आहे, गॅसमध्ये लिकेज झाला, तर लिकेज झाला तरी हे खिडक्या उघड्या असल्यावर अशी हवा येईल आणि पटकन हे तुमच्या घरी
ठीक आहे, तुमच्या घरी पटकन गॅस सिलेंडरमधली गॅस लिकेज जरी झाली तर निघून जाईल, नाही तर बस बाई बटन लावायला गेली उभ्यानं पेटली असं होईल. असं नाही झालं पाहिजे. याच्यासाठी वास्तुशास्त्र आहे, ते वास्तुशास्त्र विज्ञानाला धरून आहे. मग आता तुम्ही असं बांधलं, ठीक आहे, आता पूर्वेले आहे तर इथं हॉल घेतला आणि इथं किचन घेतलं. आता बेडरूम कुठं पाहिजे तर बेडरूम पाहिजे म्हणते या दिशेले, ठीक आहे. कोणत्या दिशेले तर वास्तुशास्त्र म्हणते बेडरूम हे पश्चिम दक्षिणेच्या दिशेले असावं, ठीक आहे, दक्षिण पश्चिमेच्या दिशेले असावं. आता इथं काहून आणि या साईडले मग पाहिजे आपल्याला टॉयलेट. आता टॉयलेट काहून तर टॉयलेटचा तोच प्रॉब्लेम आहे का इथं, ठीक आहे, ऊन जास्त राहते, नाही तर म्हणते जिना पाहिजे, ठीक आहे, या दक्षिणेले किंवा या पश्चिमेले टॉयलेट पाहिजे. आता इथं, ठीक आहे, आता इथं लक्ष द्या, इथं पाहिजे जिना. आता जिन्याची जागा कोणती सांगितली, आता घराचा जिना पाहिजे नैऋत्येला. नैऋत्येला जिना काऊन पाहिजे तर आता सगळ्यात जास्त उन्हाळ्यामध्ये असा उन्हाळा असते भारतात कडक 46-47 हागवण उलट्या असा लावते त्याला ढर ढर. आता इथं लक्ष द्या, इथं जिना जर तुम्ही घेतलात, ह्या सगळ्यात जास्त उन्हाचा माराचा कोणता आहे आणि सर्वात जास्त पावसाचा मार, कारण भारतामध्ये नैऋत्यकडून पाऊस येते, सर्वात जास्त पावसाचा मार इथं, सर्वात जास्त उन्हाचा मार ह्या कोणत्यात असतो. आता ह्या कोणत्यात असल्यामुळे आता ज्याचं घर पश्चिमेले प्लॉट आहे तर त्यानं जिना इथं घ्यायचा. जिना इथं घेतल्यामुळे का होते का त्याच्या घरावर जो भडीमार येते उन्हाचा, तो हे जे पायऱ्याचं टावर आहे ह्या बंदा उन्हाचा आणि पावसाचा भडीमार खाते. समजलं का. आता तुमचं घर पूर्वेले जरी असेल तर जिना या कोणत्यातून घ्यायचा, मागच्या साईडून जिना घेतल्या म्हणजे इकडून येणारा भडीमार. तसंही तुम्हाला सांगतो का हे जे लोक आहे ज्याचं पूर्वेले घर आहे त्याचं मस्त घर निघते, उत्तरेले घर आहे त्याचं मस्त वास्तुशास्त्रानुसार घर निघते, पण पश्चिमेकडं ज्याचं तोंड आहे प्लॉटचं तिकडून फ्रंट आहे तर त्याला वास्तुशास्त्र लागू करताना थोडंसं लय अडचणी येते. आता पण त्याला सांगतो मी, ज्याचाही प्लॉट पश्चिमेले आहे त्यानं इथं घ्यायचं जिना. इथं जिना घेतल्यानं काय होते का पावसाचा मार उन्हाचा मार त्याच्या इकडल्या खोल्या थंड ठेवासाठी कामी येते. समजलं का. जर तुम्ही वास्तुशास्त्र वापरलं नाही तर तुम्हाला खूप मोठा आयुष्यभरासाठी त्याचा, ठीक आहे, परतफेड द्या लागते. म्हणजे कसं, आता इथं जर तुम्ही जिना घेतला नाही तर तुमचं हे बेडरूम एनी टाइम गरम राहील. मग इथं कूलर लावा लागेल लवकरच, इथं तुम्हाला एसी लावा लागेल, तुम्हाला सकाळपासूनच एसी लागेल, कारण हे लगेच गरम होणार. दुपारी तर इथं जिना घेतला नाही अशी ऊन पडते ह्या भागावर, पुऱ्या भिंती ह्या रूमच्या गरम येते. समजलं का. म्हणून टॉयलेट, ठीक आहे, किंवा ठीक आहे, आता टॉयलेट या साईडले काऊन पाहिजे, पुन्हा दक्षिणेले किंवा पश्चिमेले किंवा दक्षिण पश्चिमेच्या मधात. तर इथं टॉयलेटमध्ये तुम्ही रोज बाथरूमले जातात, संडासले जातात, तिथं बॅक्टेरियल भाग असतो, तिथं बॅक्टेरिया तयार होतात, सूक्ष्मजीव तयार होतात. आता सूर्याचा प्रकाश आणि कंटिन्यू नैऋत्यकडून वारे बाथरूममध्ये जाते आणि ते बाथरूममधून दरवाजातून बाहेर पडते, त्याच्यामुळे इथून हवा घुसत राहिली स्वच्छ का इथचे बॅक्टेरिया मरतात. स्वच्छ ऑक्सिजनयुक्त हवा घुसली बाथरूममध्ये का बाथरूम क्लीन होते. ठीक आहे. त्याच्यानंतर ऊन हा कंटिन्यू या कोणत्यात पडत राहते. या कोणत्यामध्ये म्हणजे हा जो नैऋत्य आहे, दक्षिण पश्चिमेकडला जो कोणता आहे, इथं बाथरूम असलं तर कंटिन्यू स्वच्छ हवा आणि खूप सारा प्रकाश पडत राहते. जर तुम्ही बाथरूम या कोणत्यात घेतलं तर इकडं हा कोणता असा आहे, हा सर्वात जास्त थंड असणारा भाग आहे. म्हणजे प्लॉटचा हा भाग जो आहे, हा वाला जो भाग पश्चिम, पूर्व आणि उत्तर हा जो पोर्शन आहे तुमच्या प्लॉटचा, हा पोर्शन खूप थंड असते आणि हा पोर्शन खूप गरम असते. ठीक आहे. हा जास्त गरम येईल. ठीक आहे. हिवाळ्यामध्ये गरम राहील, उन्हाळ्यात तर चांगली शेकवण. उन्हाळ्यात हॉलमध्ये तुम्ही जर हॉल या कोणत्यात घेतला उत्तर पूर्वेले, सकाळची कोवी ऊन राहते आणि दुपारी लगेच सूर्य 11 नंतर हा तिकडे जातो. या कोणत्यात अवकातल्यासारखी ऊन देते. सर्वात जास्त गरम ह्या कोणता राहील, कोणता तर नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिणेकडला कोणता सर्वात जास्त गरम राहील तुमच्या घरात. एवढं लक्षात ठेवजा. म्हणून हे दिशा बाथरूमची काऊन नाही होय, या कोणत्यात आम्ही बाथरूम काऊन नाही घेत तर या कोणत्यात
वाराही येत नाही, कारण वाऱ्याची दिशा नैऋत्य आहे. बंदी तुमच्या घराली हवा अडण आणि इथं हवा व्यवस्थित येणार नाही. सूर्याचा प्रकाश तर फारच कमी येतो, म्हणजे येतच नाही. सूर्य इकडून उगवते इकडंच गलंटी, मग इकडून उगवते असा दक्षिणेकडून इकडं जाऊन पश्चिमेला मावळते. ठीक आहे, हे वास्तुशास्त्राचं मेन कारण आहे. म्हणून वास्तुशास्त्र हे कायच्यासाठी बनवलं आहे? विज्ञानाले अनुसरून आहे, भूगोलाले अनुसरून आहे. समजलं का? जिना घेताना जिना तुमचा या बाजूला, ज्याचा प्लॉट दक्षिणेले आहे, ज्याचा प्लॉट पश्चिमेले तोंड आहे, त्यानं तर जिना पहिले या तोंडावर घ्यायचा. हेवी स्ट्रक्चर या बाजूला घ्यायचं म्हणते. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यानंतर हेवी स्ट्रक्चर या बाजूला घेऊ नये असं म्हणते. पण आता तुम्हाला जागाच नाही आहे तर तुम्ही घेऊ शकता. आता घराचं तोंड पूर्वेलेच पाहिजे, उत्तरेलेच पाहिजे, दक्षिणेले असू नये असं काही गरजेचं नाही. ठीक आहे, पूर्वेले म्हणजे का? तर पूर्वेले तोंड असल्यावर खिडकीतून स्वच्छ कोवळ्या सूर्याचा प्रकाश आतमध्ये येतो. किंवा तुम्ही गॅलरीमध्ये म्हणजे घराच्या मेन हॉलच्या आवारात जरी बसले तर सूर्याचे स्वच्छ कोवळे प्रकाश तुमच्या खुर्ची टाकून बसल्यावर अंगावर येतात. आणि सूर्याच्या कोवळ्या प्रकाशामध्ये व्हिटॅमिन डी असते. व्हिटॅमिन डीचं नाव आहे कॅल्सिफिरॉल. आणि तुमच्या शरीरात जर कोवळ्या प्रकाश सूर्याचा पडला सकाळी सकाळी, तुम्ही चहा पित मस्त बसले आहे बाहेर तुमच्या पोर्चमध्ये आणि कोवळ्या सूर्याचा प्रकाश तुमच्या अंगावर पडत आहे, तर तुम्हाला व्हिटॅमिन डी एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. तुमचे हाडं सशक्त करायचं काम व्हिटॅमिन डी करते आणि ते फुकटाचं व्हिटॅमिन डी कोवळ्या सूर्याच्या प्रकाशातून भेटते. म्हणून लोक प्रेफर करतात का आमचा प्लॉट उत्तरेले किंवा पूर्वेले असावा. आणि नसन तर मग तुमचा प्लॉट दक्षिणेले आहे तर तुमच्या घरात कोवळे सूर्याचे किरण येऊ शकत नाही. मागं तुमचं तोंड पश्चिमेले आहे, तुमच्या घराचं तोंड मग आता हे बा तुमच्या घराचं तोंड, आता लक्ष द्या, तुमच्या घराचं तोंड पश्चिमेले आहे. ठीक आहे, कुठं आहे म्हणलं? पश्चिमेले आहे. आता ह्या तुमचा प्लॉट आहे, हा तुमचा प्लॉट आहे आणि तुमच्या घराचं हे उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व आणि हे पश्चिम. आता हे इकडून रोड आहे, इकडून बिल्डिंग झाली आहे, तर तुम्ही खालतं इकडं बी ठीक आहे गार्डन टेरिस मागं काढू नाही शकत. मग तुमचं मागचं घर हे खूप दूर असन आणि सूर्याचा प्रकाश येत असेल तर बांधू शकता, नाही तर मग सूर्याचा प्रकाश घ्यायला तुम्हाला जिन्यान जा लागन. म्हणून ज्याचं ठीक आहे दक्षिणेले किंवा पूर्वेले आहे त्यानं इथं या साईडले जिना घ्यायचा, म्हणजे उन्हाचा मार इकडल्या रूमवर कमी पडते. आता जिना इथं घेतल्यामुळे काय होते का पावसाची झडप बी तुमच्या खोलीत येणार नाही, तुमच्या टेरिसमध्ये येणार नाही. कारण पाऊस हा असाच येतो भकाभक, तुम्ही पाहिजा पुरा इथून येईल. आता तुमचा जर तुम्ही इथं मग तुमचं पोर्च घेतला तर पोर्चमध्ये पाण्याचा मार कमी राहील. त्याच्यानंतर तुम्ही इथं हॉल घेऊ शकता. ठीक आहे, मग हॉलचं पश्चिममुखी गेट निघन, त्याला काही इलाज नाही असं असेल तर. त्याच्यानंतर तुम्ही इकडं बेडरूम घेऊ शकता. त्याच्यानंतर ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला बेडरूम या साईडला घ्यायला लागन, इलाज नाही आहे. ठीक आहे, बेडरूम इकडंच निघन. किचन मात्र तुम्ही इथं घे जा. किचनले एवढं लक्षात ठेव जा का पश्चिमेले प्लॉट असताना किचन आपलं या साईडला आलं पाहिजे आणि इकडं काही नसलं पाहिजे. इकडं आपली गल्ली असली पाहिजे, इकडं कोणाचं घर नसलं पाहिजे. इथं एक खिडकी आपल्या किचनले आणि इथं एक खिडकी असली पाहिजे. पूर्वेले तोंड आहे तर इथंच हॉल घ्या. ठीक आहे, हे तर मस्त निघते. मागं 2 बेडरूम. ठीक आहे, इकडं टेरिस, इकडं आपले टॉयलेट बाथरूम आपण या साईडले कुठेही काढू शकतो. समजलं का? ठीक आहे, इथपासून वास्तुशास्त्र लोक पाहतात, खूप बारीक बारीक पाहतात. ते एवढं पाहायचं काही काम नाही, फक्त त्याले सायन्स आहे का इकडं. मग लोक इकडं देवघर ठेवतात. ठीक आहे, देवघर काहून? ते देवाची दिशा नाही. इकडं या कोणत्यात जर तुम्ही बेडरूम बांधली तर खूपच थंडगार राहील. या कोणत्यात बेडरूम बांधत नाही सहसा, कारण हे देवाची दिशा होय म्हणते. पण या कोणत्यात या लाईनीत जर म्हणजे तुम्ही अर्ध्या प्लॉटच्या या साईडले रूमा काढल्यात, या साईडच्या रूमात थंड राहील आणि या साईडच्या रूमात गरम राहील. एवढं लक्षात ठेव जा. ठीक आहे, हे मात्र सायन्स आहे त्याच्या मागं. पाण्याचा मार इथं जिना काढला आणि जिना हा लक्षात ठेवायचं, जिना हा नैऋत्य दिशेला काढायचा, पश्चिम दक्षिणच्या मधात या कोणत्यात जिना घ्यायचा, म्हणजे उन्हाचा आणि पावसाचा मार येणारच नाही. जे भयंकर ऊन येते इकडून उन्हाळ्यामध्ये, ठीक आहे, हे येणार नाही. हे मात्र शास्त्र आहे. मग आता बेडरूममध्ये बेड कसा असावा, कसं झोपायला पाहिजे? आता नॉर्मली माणसं कसेही झोपतात, पण रेग्युलर आता माणसं बेडरूम बांधताना बेडवर झोपायला जाते. आता काही लोकांचे सेपरेट बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये झोपायला जातात. आता बेडरूममध्ये झोपताना आताच मी तुम्हाला सांगितलं का हे पृथ्वी एक चुंबक आहे
आणि हे चुंबकीय क्षेत्र असं उत्तरेकडून दक्षिणेकडे त्याच्या चुंबकीय आकर्षणाच्या ज्या काही वलय आहे ते असं उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरत आहे. आता आपण उत्तर गोलार्धात आहे, आपण उत्तर गोलार्धात आहे आणि आपण जर आता आपण उत्तर गोलार्धात आहे आणि उत्तर गोलार्धातल्या माणसानं जर आपल्या बेडरूममध्ये बेड असा बनवला आणि ते जर लष्टान तोंडे असं झोपलं, म्हणजे आता हे वरची उत्तर दिशा आणि तुम्ही असे झोपले तर तुम्हाला ब्रेन हॅमरेज होऊ शकते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. उत्तर गोलार्धात घर बांधत असताना म्हणजे भारतात बांधत असताना बेडरूममध्ये बेड हा कसा असावा, तर बेड असा असावा की आपलं मुंडकं दक्षिणेकडे राहिले पाहिजे. ठीक आहे. कुठं राहिले पाहिजे? दक्षिणेकडं. आता दक्षिणेकडं काहून राहिले पाहिजे उत्तरेकडं काहून नाही? तर आता आपलं जे चुंबकीय क्षेत्र आहे पृथ्वीचं, ते चुंबकीय क्षेत्र आपल्या ब्रेनवर इम्पॅक्ट करते आणि रक्ताचा जो फ्लो आहे ते चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे जास्त रक्त ब्रेनकडे ओढते. ठीक आहे. म्हणून ब्रेन हॅमरेज होण्याचे चान्सेस असते. म्हणून हे लक्षात ठेवा का हे जे दिशा आहे हे दिशा अशी ठेवायची नाही. ठीक आहे. उत्तर गोलार्धात घर बांधताना ह्या बेड बांधला तर ह्या बेड आपण असं झोपलो पाहिजे. ठीक आहे. उत्तर गोलार्धात बेड बांधला, बेडरूम मधला बेड तुम्ही बांधला तर आपण असं झोपलो पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आपलं तोंड ठीक आहे मुंडकं दक्षिणेकडे असलं पाहिजे आणि पाय उत्तरेकडे असलं पाहिजे. म्हणजे उठताना आपण उठून उभं बेडवर झालं तर उत्तरेकडे कैलास पर्वतावर शंकरजी आहे असं लोक म्हणते, म्हणजे आपल्याला शंकरजीचं दर्शन झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे देव धर्म आणि विज्ञान मी एकत्र करत आहे. म्हणजे तुमच्या भाषेत उठल्यावर शंकरजी भेटले पाहिजे, उठल्यावर इकडं लंकेकडं रावण आहे तो रावण तुम्हाला दिसन बा. ठीक आहे. पण त्याच्या मागं तसं विज्ञान नाही. विज्ञान असं आहे का तुम्ही उत्तरेकडे तोंड करून रोज रोज झोपले तर कंटिन्यू ठीक आहे पृथ्वी चुंबक आहे आणि आपण उत्तर गोलार्धात आहे आणि आपल्यापासून उत्तर गोलार्ध जवळ आहे आणि त्याच्यामुळे माणसातलं बंद ब्लड फ्लो हा असा झोपला तर बंदा ब्लड फ्लो कुठं जाईल तर शरीरातला बंदा ब्लड फ्लो हा त्याच्या ब्रेनकडे जाईल आणि त्याला एक दिवस ब्रेन हॅमरेज किंवा ब्रेनचा रोग झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उत्तर गोलार्धात म्हणजे भारतात जर घर बांधलं बेडरूममध्ये बेड बनवायचा आहे तर तो बेड हा असा असावा का त्याची झोपण्याची पोझिशन अशी असली पाहिजे. नाहीच निघत असा ठीक आहे तर मग तुम्ही असा बी बेड काढू शकता जो ठीक आहे जो तुम्ही ठीक आहे पूर्व पश्चिम किंवा मग असा ठीक आहे पश्चिम पूर्व काही बी चालते, नो प्रॉब्लेम. आता देवघर बांधताना ठीक आहे देवाची दिशा दक्षिणेला नसली पाहिजे असं म्हणते. तर म्हणून देवघर काढताना देवाचं घर काढताना आपलं तोंड पूर्वेकडे असलं चालते, आपलं तोंड पश्चिमेकडे असलं चालते, आपलं तोंड देवाची पूजा करताना उत्तरेकडे असलं चालते, पण आपलं तोंड हे दक्षिणेकडे असता कामा नये. ठीक आहे. समजलं का? मग म्हणून देवाचं तोंड दक्षिणेकडे असलं तर कधी कधी चालते पण असं घ्यायचंच नाही. सहसा देवघर घेताना ठीक आहे असं घ्यायचं का हॉलमधल्या माणसाला दिसलं पाहिजे, आपण पूजा करत असताना आपलं तोंड पूर्वेले किंवा पश्चिमेले असलं पाहिजे. म्हणून एवढं लक्षात ठेवायचं का अनेक लोक किचनमध्ये देवघर बांधतात. देवघराच्या त्याच्यानंतर आपण देवघर जेव्हा बांधतो तर देवाचं आतमध्ये लोक व्हाईट मार्बलचं मंदिर आणते, कोणी लोक लाकडाचं मंदिर ठेवते. त्या मंदिरावर कळस नसावा. कळसचा अर्थ होते शेवट. कळस म्हणजे शेवट. ठीक आहे. पोट्यो कळस म्हणजे शेवट. ठीक आहे. आता कळस म्हणजे शेवट. आता जेव्हा मंदिर बांधते आता जेव्हा मंदिर बांधते तर त्या मंदिरावर कळस बांधते आणि कळसाच्या वर झेंडा. कळस म्हणजे शेवट, मंदिराचा शेवट असते. आपल्या घराचा शेवट झाला आहे का मंदिर बांधलं तर वरतं स्लॅब आहे, म्हणून घरात जे मंदिर असते त्याच्यावर कळस नसतो. ठीक आहे. त्याला सायन्स हे आहे का कळसचा अर्थ होते शेवट. म्हणून आपल्या मंदिरावर आपण उलटे तांब्याचे, कोणी सोन्याचे, कोणी चांदीचे ठीक आहे कळस ठेवतात. कळस म्हणजे आपल्या घरचा गडू ते उबडे मारतात त्यालाच म्हणते कळस. कळसचा अर्थ होते शेवट. तिथं मंदिराचा ठीक आहे मंदिराचा अंत होतो, मंदिर संपते. आपल्या घरचं मंदिर ठेवताना त्याच्यावर कळस घेतला तर आपलं घर तिथं संपत नाही, आपल्या घराच्यावर स्लॅब असतो. म्हणून घरात जे मंदिर असते त्याच्यावर कळस नसतो. म्हणून मंदिर बी बांधताना आता तुम्ही मंदिर बांधलं आणि इकडं देवाचं तोंड आहे तर तुमचं तोंड इकडं राहील.
ठीक आहे. मंदिर बांधताना असंही बांधू शकता, देवाचं तोंड दक्षिणेला आहे, तुमचं तोंड उत्तरेला आहे, पण असं बांधायचंच नाही. सहसा असं बांधायचं जेणेकरून तुमचं देवाचं तोंड पश्चिमेकडे राहील, तुमचं उत्तरेकडे राहील, किंवा पश्चिमेकडे देवाचं तोंड राहील तर तुमचं तोंड देवाचं तोंड पूर्वेकडे राहील तर तुमचं तोंड पश्चिमेकडे राहील. ठीक आहे. हे सहसा ऑर दिशा आहे. देवाचं तोंड दक्षिणेला असलं चालते, पण तुमचं तोंड दक्षिणेला असता कामा नाही. त्याचा अर्थ असा आहे का हे जे दक्षिण दिशा आहे हे लोक म्हणतात का राक्षसाची दिशा आहे, पण असं बिसं काही नाही. ठीक आहे. अनेक दुकानं अशी आहे का जे दक्षिणमुखी आहे बमार चालतात. त्याच्यामुळे तुम्ही या दिशेगिशेच्या भानगडीत पडू नका, पण त्याच्यामागं सायन्स आहे. जिथं आपला एखादा दक्षिणमुखी प्लॉट आहे म्हणून तो बा मग लाभी नाही मी विकून टाकतो असं बिसं काही नाही. ठीक आहे. दक्षिणमुखीचे प्लॉट असे आहे का जिथं लोकांना भरमसाठ पैसा कमावला. अनेक लोकांचे घरं दक्षिणमुखी आहे, ते चांगले सुखी समृद्धी आहे. असं गरजेचं नाही का प्लॉट पूर्वेकडं उत्तरेकडं. तुम्हाला नाहीच भेटला तर तुम्ही या प्लॉटमध्ये चांगलं घर काढू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जिना हा नैऋत्य दिशेला असावा. ठीक आहे. किचन हे ठीक आहे, किचन हे दक्षिण पूर्व दिशेला असावं. गॅस ओटा हा तुमचा पूर्व दक्षिण असला पाहिजे. पूर्व दक्षिण. बायकोचं तोंड स्वयंपाक करताना गॅस ओट्याचं पूर्वेकडं असलं पाहिजे. ठीक आहे. गॅस ओट्यावर जेव्हा ती उभी आहे गॅस ओट्याकडे तोंड करून, तर तिचं तोंड स्वयंपाक करताना पूर्वेला, म्हणून गॅस ओटा पूर्व दक्षिण घ्यायचा. तुमच्या घराचं मेन गेट हे नैऋत्य ईशान्य दिशेला असलं पाहिजे. ईशान्य ही देवाची दिशा आहे. इकडं बाथरूम बांधत नाही. ठीक आहे. कारण देवाची दिशा आहे असं म्हणते, पण असं अजिबात नाही. ती देवाची दिशा नाही. तिकडं सूर्याचा प्रकाश भटकत नाही. तिकडं बाथरूम बांधलं तर हवा घुसत नाही. त्याच्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन, जीवाणू विषाणूची संख्या खूप वाढायचे चान्सेस आहे, आणि त्याच्यामुळे घरात रोगीट वातावरण राहू शकते, घरात रोग पसरू शकते. म्हणून ही दिशा वज्र केली आहे बाथरूम बांधायला. इकडं तुम्ही तुमचा हॉल घेऊ शकता. ठीक आहे. तिथं मग पाण्याचा मार नाही राहत, संडास बाथरूमचा मार नाही राहत, बॅक्टेरियाचा मार नाही राहत, आणि कोवळ्या सूर्याचा प्रकाश या साईडला येतो, या पट्ट्यात येतो पूर्वेकडं. म्हणून इथं तुम्हाला व्हिटॅमिन डी सुद्धा भेटते. आणि टॉयलेट बाथरूम या साईडला बांधायचं. ठीक आहे. जिना या साईडला बांधायचा. ठीक आहे. बेडरूम हे दक्षिण पश्चिमेला तुम्ही बांधू शकता, इकडंही बांधू शकता. इकडं बेडरूम बांधली तर थंडी राहील. इकडल्या घरामध्ये आपला वावर जास्त हॉलमध्ये असते, बेडरूममध्ये नसते. हॉलमध्ये वावर असताना इलेक्ट्रिसिटी कमी लागते, कारण हा हॉल इकडं बेडरूम असलं तर इथं थंडावा राहतो. या पट्ट्यामध्ये म्हणजे उत्तरेकडं ज्या रूमा राहील तुमच्या, उत्तर दिशेकडं तुमच्या घरच्या, ह्या थंड राहील. तुम्ही याचा अनुभव घ्या. ह्या वास्तुशास्त्रावरचा व्हिडिओ कसा वाटला? एक व्हिडिओ आपण घर बांधताना लोन कसं घ्यावं याच्यावर घेणार आहे, पण ह्या वास्तुशास्त्राचा व्हिडिओ हे लक्षात ठेवा का घरं बांधत असताना तुमचं हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आणि घराले चांगल्या मोठ्याल्या खिडक्या ठेवायच्या, जेणेकरून स्वच्छ हवा आली पाहिजे आणि चांगला सूर्याचा प्रकाश तुमच्या घरात आला पाहिजे. एवढं समजून आता इलाजच नसन, प्लॉटच लहान आहे, दोन्ही बाजूनं घर आहे, तर मग तुम्ही तसंच घर बांधा, भिंतीला भिंत चिपकून. खालतं दुकानं काढा, गोडाऊन काढा, वरतं राहायची व्यवस्था करा, जेणेकरून तुमच्या घरात स्वच्छ कोवळ्या उन्हाचा प्रकाश. जर उन्हाचा प्रकाश आला तर हाडं सशक्त राहतात. ठीक आहे. माणूस फ्रेश राहते, घरी असं भांडणं होत नाही. सूर्याचा स्वच्छ प्रकाश आला तर वातावरण फ्रेश राहते, हवा फ्रेश घरात येत राहते. हे त्याच्या मागचे कारण आहे. मग घरात स्वच्छ सूर्याचा प्रकाश आणि स्वच्छ हवा येणं गरजेचं आहे. त्यासाठी घराले मोठाल्या खिडक्या आणि चांगले दरवाजे, चांगल्या खिडक्या असणं गरजेचं आहे. आणि ठीक आहे, दरवाजाची चौकट ठीक आहे आपल्या इकडं चारही बाजूनं घेते, तर तुम्ही घेऊ शकता. चौकट चारही बाजूनं म्हणजे चारही बाजूनं लाकडाची चौकट घेतात. तर हे चारही बाजूनं ठीक आहे चौकट घेण्यामागचं कारण असं आहे का लाकडाची चौकट चारही बाजूनं ठीक आहे उंबरठा ज्याला म्हणते. मंदिराला उंबरठा असते. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही, हे गाणं आहे ना, देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही. ठीक आहे. कुठे ठेवू माता? आता ठीक आहे घराचं पाऊल ओलांडताना, घरात नवरी येताना तिनं उंबरठा ओलांडला पाहिजे. आता का होते का लाकडाची कमतरता असल्यामुळे किंवा लाकूड महाग असल्यामुळे लोक असं 3च फ्रेम घेते, पण मेन दरवाजा हा 4 ठीक आहे चारही लाकडाचा घ्या, जेणेकरून ठीक आहे तुमच्या घरी उंबरठा तयार होईल. ठीक आहे. आणि उंबरठा जर असला तर उंबरठा ओलांडून आलो
ठीक आहे, हे जे भारतीय संस्कृतीत प्रथा परंपरा आहे, मंदिराच्या दरवाजाले पाहिजा, मग जुन्या मंदिराले लाकडी दरवाजा आहे, त्याला चारही बाजून लाकूड आहे आणि खालच्या जो खालचं लाकूड आहे त्याला उंबरठा म्हणते. असं मंदिरासारखा आपल्याही घराला उंबरठा असला पाहिजे. अनेक लोक उंबरठा बांधतात आणि तुम्हीही बांधावा असं मी म्हणीन. ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला? विज्ञान आणि सायन्स, देव आणि धर्म, ठीक आहे, याचं एकत्रीकरण करून, ठीक आहे, सायन्स काय आहे वास्तुशास्त्रामार्ग हे तुम्हाला सांगितलं. त्याच्यात काही वेगळे नाही. तुमचा प्लॉट, ठीक आहे, पश्चिममुखी आहे किंवा दक्षिणमुखी आहे आणि त्याच्यात आमचं वास्तुशास्त्रानुसार एक दोन गोष्टी निघूनच नाही राहिल्या, तर तुम्ही त्याच्यात फेरबदल करू शकता. कारण नाहीच निघत तर त्याला काही सोल्युशन नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे प्लॉट सोडून द्यायचा बा, मग ह्या इकतो मी दुसरीकडे घेतो, आपल्या महागाचा प्रॉपर्टी सस्त्यात विकून टाकायची छोट्याशा गोष्टीसाठी, असं होत नाही. त्याच्यामुळे सोल्युशन काढायचे. काही फेरबदल आपल्या मतानं करता येते का तर करायचे. प्रत्येक गोष्ट आर्किटेक्चरचीच ऐकली पाहिजे असं नाही. आर्किटेक्चरही काही चांगले सल्ले देतात, काही आपलंही डोकं लावायचं. ठीक आहे, आर्किटेक्चरला म्हणायचं हे असं केलं तर कसं होईल, ठीक आहे, मला हे रूम इथं ॲडजस्ट करून द्या. असं करून तुम्ही आर्किटेक्चरसोबत समोपचारानं बसून आपल्या स्वप्नातलं घर वास्तुशास्त्राला अनुसरून बांधू शकता. वास्तुशास्त्राला अनुसरून बांधलं तर तुमच्या घरात रोग कमी येतात, रोगराई कमी येते, स्वच्छ सूर्याचा प्रकाश राहते, फ्रेश वातावरण राहते. घरी झगडं भांडणं फ्रेश वातावरण असल्यामुळे कमी होते. हे त्याच्यामागचं सायकॉलॉजिकल रिझन आहे. म्हणून सायकॉलॉजी, विज्ञान, भूगोल, वास्तुशास्त्र हे एकत्र करून व्हिडिओ घेतला आणि त्याचा कामच याच्यासाठी होतं का जे काही लोक आता घरं बांधत त्यांच्यासाठी हा खूप कामी येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही इतर घर बांधणारे आपल्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ पाठवा. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.